कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। आजचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 8 जुलै बुधवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्ही जून महिन्याच्या 24 हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींनो इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण लाडक्या बहिणींनो आज 8 जुलै आजचा वार बुधवार आहे। आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आहे, तर त्या निमित्तानं लाडक्या बहिणींनो तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आज 8 जुलै बुधवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुम्ही जून हप्त्यांची जुलै हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। आणि लाडके बहिणींनो तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडके बहिणींनो तुम्हाला फक्त जून जुलैचे पैसे सोडले जात नाही, त्यासोबत बहिणींना तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा केले जात आहेत। तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा जमा होऊन जातील। आता बघा लाडके बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली होती। परंतु लाडके बहिणींना अख्खा जून महिना संपून गेलेला होता, आता जुलै महिना सुद्धा संपत आलेला होता, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलैचे पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही सरकारला मतदान करणार नाही, सरकारने आमचा गैरसमज केलेला आहे, तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी म्हणत होत्या। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा गैरसमज दूर करण्यासाठी आज 8 जुलै बुधवार रोजी जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, तर असे टोटल मिळून 5,500 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींनो राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी आणि जुलै हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी म्हणजेच जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7,200 कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली होती। आता 7,200 कोटींचा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता या 10 बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची जून जुलैच्या हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा
संपून सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडके बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु अखेर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि तटकरे मॅडमच्या माध्यमातून तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडके बहिणींना जून आणि जुलै या 2 हप्त्यांच्या आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आज 8 जुलै बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहे ते आपण पाहून घेऊयात. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 8 जुलै बुधवार आहे, उद्या 9 जुलै गुरुवार आहे, परवा दिवशी 10 जुलै शुक्रवार आहे. तर 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा केले जाणार होते. त्यामुळे लाडके बहिणींनो, आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमची खऱ्या अर्थाने जून जुलै यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपून जात आहे. इथून पुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून लाडके बहिणींनो, तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची जून जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता लावलेल्या आहेत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, त्याच लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या जून आणि जुलै या 2 हप्त्यांसाठी ज्या पात्रता लावलेल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. यासोबत लाडके बहिणींनो, जर तुम्हाला जून जुलैचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा लाडके बहिणींना, सर्वात महत्त्वाचं पहिलं काम, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची जून जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जून जुलै हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत यासोबत लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज टोटल मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, मागील हप्त्यांचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुम्ही जून जुलै 2 हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुम्हाला इथून पुढे या 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींना, जून आणि जुलै या 2 हप्त्यांसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तेच आता आपण पाहणार आहोत. परंतु या पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची जून जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची जून जुलै या 2 हप्त्यांची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात, कारण लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. विचार करायला गेला तर काल 7 जुलै होता, तर काल भरपूर पाऊस झालेला आहे. आज 8 जुलै रोजी सुद्धा प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची, डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून प्रमुख जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल, प्रमुख बँकेपैकी तुमचा बँक खाता असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे जून जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो, परंतु विचार करायला गेला तर जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये न जमा झाल्यामुळे
लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. लाडक्या बहिणींना वाटत होतं की जशा प्रकारे जून हप्ता आपल्याला दिलेला नाही त्याच पद्धतीने जुलै हप्ता सुद्धा देण्यात येणार नाही असं लाडक्या बहिणींना वाटत होतं. परंतु लाडक्या बहिणींनो अखेर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये अटींमध्ये शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत तर त्याच लाडकी बहिणींची जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने बहिणींना दिलासा मिळत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची जून जुलै या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु अखेर तुम्हाला दिलासा मिळत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज 8 जुलै बुधवार रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. यासोबत लाडक्या बहिणींनो उद्या 9 जुलै उद्याचा वार गुरुवार आहे, परवा दिवशी 10 जुलै परवा दिवशीचा वार शुक्रवार आहे, त्याच्या परवा दिवशीचा वार या ठिकाणी 11 जुलै त्या दिवशी शनिवार आहे. तर लाडक्या बहिणींनो बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्यांचे पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज 8 जुलै बुधवार रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. उद्या 9 जुलै उद्याचा वार गुरुवार आहे तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत तर ते उद्याचे जिल्हे आणि परवाचे जिल्हे त्याच्या परवाचे जिल्हे सविस्तर पद्धतीने आपण पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये सोडला जाणार नाही. 4 जिल्ह्यांना याच्यामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच 4 जिल्ह्यांमध्ये जून जुलैचे पैसे गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार नाही. त्यामुळे जर तुमचा जिल्हा 4 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडके बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु अखेर लाडके बहिणींनो तुमची आता जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु लाडके बहिणींनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने लाडकी बहिणींनो तुमची जून जुलैच्या हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु लाडकी बहिणींनो इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना आता दिलासा दिला जात आहे आणि लाडक्या बहिणींनो तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमचे जून जुलैच्या हप्त्याची यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु
परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, त्या बहिणींना आता दिलासा मिळत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सर्व मिळून किती पैसे तुम्हाला सोडले जाणार आहेत, कोणाकोणाला पैसे आज मिळणार आहेत, कोणाला पैसे उद्या मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही जून जुलै या दोन्ही हप्त्यांची किंवा गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण लाडक्या बहिणींनो, हे जे तुम्हाला पैसे सोडले जात आहेत, तर हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये सोडले जात आहेत। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत याविषयी तुम्हाला माहिती देत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, योजनेच्या लाभार्थी असाल, तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण जास्त वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, त्याच लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची, दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, पहिली पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। यासोबत तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। आणि लाडक्या बहिणींनो, तुमचे जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे हप्त्याचे 1500 जमा झालेले होते। आता तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची चिंता लागलेली होती। तर अखेर लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये जून जुलैचे पैसे लवकरच सोडण्यात येणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे सोडले जाणार आहेत।